नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही यावर्षी तुमच्या घरी गणपतीची सुंदर आणि आकर्षक मूर्ती घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपण मालाड येथील कुरार विलेज येथे आलेलो आहोत आणि तुम्ही हायवे लगतच म्हणजे हायवे लगतच हे आहे अष्टविनायक कला केंद्र। इथे गणपतीचा सुंदर असा कारखाना आहे। तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहोत आणि त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे बस स्टॉप पण आहे पुष्पवाडचा। म्हणजे आपण जो हा रोड गेलेला आहे इथे पुढून तो कांदिवलीला गेलेला आहे। त्या ब्रिजच्या खालीच समोर इकडे शॉप आहे। तर तुम्ही बघू शकता इथे दीपक माने करून आहेत, ते मूर्तिकार आहेत। ते आपल्याला सविस्तर माहिती देईल आतमध्ये गेल्यावरती। तर बाहेरचं असं हे आहे, व्ह्यू पॉईंट असं आहे आणि त्याच्या बाजूला एक मेट्रो स्टेशन आहे, कुरार मेट्रो स्टेशन। म्हणजे हायवेला टचच आहे। तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करायला या। मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊन सुंदर अशा मूर्ती बघणार आहोत। गणपतीच्या असं सुंदर अशा मूर्ती आहे। नुकतंच बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे। थोडंसं काम आहे की थोडं चालू आहे फिनिशिंग। गणपतीच्या मूर्ती बघू शकता, सुबक अशा मूर्ती आहे। नंदीवन कृष्णाचा एक मूर्ती आहे। खूप सुंदर अशा मूर्ती आहे। म्हणजे प्रत्येक साईजच्या मूर्ती आहेत तिकडे, तुम्हाला जशी हवी तशी मूर्ती। अष्टविनायक कला केंद्राचं नाव आहे या कारखान्याचं। खूप खूप म्हणजे अलग अलग पद्धतीचे गणपती आहेत। अशा म्हणजे अलग अलग वेगवेगळ्या डिझाईन आहेत गणपतीच्या। दीपक माने आहेत, ते आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर तुम्ही नक्की ते ऐका। कागद आणि पेपर मूर्त्या बनवतो। कागद आणि पेपर मूर्त्या बनवतो आपण। ही ते 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंत आपण मूर्त्या बनवतो आहे। तर सरासरी एक फुटाची प्राईस आपल्याकडे 4000 रुपये आहे। 4000 पासून वरती 2 फुटाची आम्ही 2 फुटाची आपण घेते तर 9500 पर्यंत जाते। त्याला वर झालं वरचे आपण 1000 रुपये घेतो। 2 फुटाने येतो जसा असा तर त्याचे चार्जेस वेगळे असतात। सर्व बहुतेक इको फ्रेंडलीच आहे सर्व। आणि आता सध्या सर्व काम कंप्लीट झालेलं आहे पूर्ण की थोडं बाकी आहे? बघू शकता मित्रांनो, अशा खूप सुंदर अशा मूर्ती आहेत। म्हणजे प्रत्येक प्रकारच्या मूर्ती आहेत इकडे अशा। तुम्हाला जशी चॉईस नाही हवी तशी तुम्ही बघू शकता अशा। आणि हे कधी चालू असतं? तर पूर्ण आता चालू आहे, संडे वगैरे सर्व चालू आहे पूर्ण। खूप सुंदर अशा मूर्ती आहे आणि थोडं तर काम फिनिशिंगचं बाकी आहे। म्हणजे बहुतेक काम पूर्ण झालेलं आहे, थोडंसं फिनिशिंग काम बाकी। मोठा असा कारखाना आहे आणि स्वतः इकडे माहिती सांगतो। खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे। तुम्ही या कारखान्यामध्ये नक्की व्हिजिट करा, ते तुम्हाला प्रत्यक्षात प्राईस सांगतील। कारण इकडे आता प्राईसचा असा टॅगलाईन लिहिलेलं नाही, पण भरपूर सारे मूर्ती आहेत। आणि आता एक विचारायला गेलं तर भरपूर टाईम पण जाईल। आणि इकडे पण गणपतीचं थोडं काम चालू आहे, दादा काम चालू आहे। असं रेखीव असं काम स्वतःच्या हाताने करतात। स्वतः रेखीव काम आहे ना, स्वतः हाताने करतात ना, मशीन।
स्वतःच्या हाताने तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मेहनत करून काम करतात. ही सुंदर अशी मूर्ती आहे. तर तुम्ही अजून बघू शकता असं सुंदर प्रकारे मूर्ती आहे. डिझाईन मस्त केलेलं आहे. स्वतः हाताने देखील काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं प्रकारे सुंदर प्रकारे असं गणपती सजवलं आहे. आणि हे हायवे आहे. बस हायवेला टच असं आहे सर. इथून एंट्री केला की इकडे सर्व प्रत्येक प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती आहेत अवेलेबल. थोडंसं इकडे काम बाकी. मल्हारामध्ये गणपती सजवले. साईडला ही लालबागचा राजा काहीतरी गणपतीची मूर्ती बघू शकता. खूप सुंदर प्रकारच्या मूर्ती आहेत. तर तुम्ही ह्या प्लेसला नक्की व्हिजिट करा. मी तुम्हाला यांचा नाव आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि इकडे आता सध्या संडे पण चालू आहे, तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नक्की इकडे या. आणि आपल्या घरी मंडळासाठी गणपती बघायचं तर तुम्ही बघू शकता. खूप सारे माणसं इकडे आता व्हिजिट केली आहे. खूप माणसांनी इकडे व्हिजिट केली आहे आणि बहुतेक लोक आलेले आहेत गणपती बघण्यासाठी. दीपक पण माने आहेत, चांगल्या पद्धतीने समजतात गणपतीची माहिती देतात. खूप सारी बघू शकता. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवत आहोत. तुम्हाला आज आमचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. त्याला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदात राहा आणि आमचे नवीन व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.